नमस्कार, महिंद्रा होम फायनान्सच्या वतीने मी ऐश्वर्या बोलते सर. कोण बोलताय तुम्ही? सर, महिंद्रा होम फायनान्स कडून तुम्ही जे लोन घेतलंय ना, हा हा बोला ना. त्यांच्या वतीने मी ऐश्वर्या बोलते सर. संदीपजी बोलताय का आपण? हो देशमुख बोलतो, बोला ना मॅडम. ओके, संदीपजी तुम्ही जे लोन घेतलंय ना महिंद्रा कडून, त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला. फोटो घेतलास का? यार राहू दे ना. सर, आधी माझ्याशी बोलाल का? थांबा एक मिनिट मॅडम. हा बोला मॅडम आता. हां, संदीपजी तुम्ही जे लोन घेतलंय ना, त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलाय. पेमेंट का नाही होते सर अजूनपर्यंत तुमचं? झाला ना माझा, प्रत्येक महिन्याला भरणं झालं. 2 एवढी आहेत, 60 मध्ये आला. प्रत्येक महिन्याचं भरणं झालंय. हो, मग अजून पण 2 महिन्याचा पेंडिंग का दाखवते सर तुमचा आता? दाखवतो म्हणजे आता सध्या पैसे नाहीत माझ्याकडे. हा, मग असं कसं बोलता का झाला ना म्हणून प्रत्येक महिन्याचं? काय म्हटलं? अहो, मग आता कसे म्हटले का झालं म्हणून प्रत्येक पैसा तर पाहिजे ना. काय पैसा तर पाहिजे माझ्याकडे भरायला. पैसा तर पाहिजे ना, म्हणजे सर ऍडजस्टमेंट करा ना. ऍडजस्ट म्हणजे आता का घर उचलून मांडव टाकू का? कारण घरावरचे कौल पहिलेच गेले आहेत. सर, तो तुमचा प्रश्न आहे, घरचा प्रॉब्लेम तुमचा आहे सर. मी काय म्हणतो तुम्हाला दिलं गेलं ना सगळं. बोला. हॅलो, हा, बोला. काल मोठाली गार पडली, तिनं पुरं फाटले. आवाज येत नाही, जरा चांगला येऊन बोला. म्हणजे मी काय म्हटलो काल नाही का? हॅलो, हा बोला. मी काय म्हटलो काल नाही का टिनावर गार पडली, हा, ते टिनं पुरं फाटले. मा घर एवढा पडून गेला, आता बल्ल्या लावल्यात माझ्या. का सांगू तुम्हाला आता? पण तुम्ही ह्या हालत मध्ये पैसे भर म्हणजे आता कुठून भरू? टिनं टाकू का करू सांगा तुम्ही आता? ते बघा सर, घराचा प्रॉब्लेम झाला ते थोडी ना आपलं आमच्यामुळे झालं किंवा तुमच्यामुळे झालं. तो अचानक झाला तो होणारच होता सर. ते माझ्या अण्णाचा अण्णा आमचा तो आंध्राला पराला. आ? माझा अण्णा होता का नाही पैसे देणार, तो तरी आंध्राला पराला. आता कोणा